मुंबईच्या मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळलं आणि ढिगाराखाली दबून 7 जणांचा मृत्यू झालेला आहे। ढिगाराखाली दबून 6 लहान बालकं आणि एका महिलेचा मृत्यू झालाय। स्थानिक नगरसेवक नवनाथ बन यांनी जाऊन घटनास्थळाची पाहणी सुद्धा केली आहे आणि दुसरीकडे भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडूनही घटनास्थळाची पाहणी केली गेली आहे। जे काही नागरिक जखमी आहेत त्या जखमींना रुग्णालयात दाखल केलं गेलेलं आहे आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळलेलं आहे। आणि या संदर्भात आणखी ताजे अपडेट्स घेऊन आमचे प्रतिनिधी शिल्पा आपल्यासोबत आहेत। शिल्पा, 6 जण कळत होती, 7 जणांचा आकडा मृत्यू अपडेट आलेली आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन तिथलं पूर्ण झालेलं आहे का? सध्या तिथली काय परिस्थिती आहे आणि लोकप्रतिनिधींनी जी घटनास्थळाची पाहणी केली आहे त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया आलेली आहे का? श्रद्धा, आपण जर पाहिलं तर स्वप्ननगरी अशी ओळख असलेल्या मुंबई शहरात स्वप्न पूर्ण करण्यासाठी नागरिक येत आहेत। मात्र ही स्वप्ननगरी ही स्वप्नांचं भंग करणारी नगरी असा प्रश्न उपस्थित झालाय। सध्या मी मानखुर्द परिसरामध्ये उभी आहे, जिथे ती घटना घडलेली आहे त्याच घटनास्थळी उभी आहे। आपण जर पाहिलं तर ही 3 माळ्याची चाळ उभी होती। आजूबाजूला जर पाहिलं तर 3 माळ्याच्या 2 माळ्याच्या अशाच चाळी आहेत आणि इथे देखील मुंबई महानगरपालिकेने धोकादायक अति धोकादायक अशा नोटिसा दिल्या होत्या। मात्र मुंबई शहरात संततधार पाऊस सुरू आहे। श्रद्धा, 4 ते 5 दिवसापासून हा पाऊस सुरू आहे आणि आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहेत। काही ठिकाणी मॅनहॉल मध्ये लोक मुंबईकरांचा जीव गेलेला पाहायला मिळते आणि कालची ही धक्कादायक अतिशय घटना आहे मुंबई शहरातली। मानखुर्दचा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये 3 मजल्याची ही चाळ होती। झोपडपट्टीचा हा भाग आपल्याला पाहायला मिळते आणि याच भागामध्ये ही जी चाळ आहे, संततधार पाऊस सुरू असल्यामुळे अगदी पत्त्यांची बिल्डिंग जशी घसरते खाली कोसळते, अगदी तशा प्रकारे ही इमारत जी आहे, चाळ आहे, ती सिमेंटची आहे आणि ती पत्त्यांच्या बंगल्यासारखी खाली कोसळलेली पाहायला मिळते आणि यामध्ये 5 ते 6 लहान मुलं आहेत आणि एक महिला, असा 7 जणांचा मृत्यूचा आकडा आहे। सध्या जर आपण पाहिलं तर समोर जी ही चाळ खाली कोसळलेली आहे तो ढिगारा अजूनही तसाच आहे। रात्री देखील मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी येथे होते, एनडीआरएफची टीम होती, मुंबई अग्निशमन दलाचे जवान देखील उपस्थित होते, पोलीस कर्मचारी देखील होते। इथले स्थानिक नगरसेवक नवनाथ बन आहेत, ते देखील घटनास्थळी तातडीने पोहोचले। इथे आता सध्या आपल्याला जो ढिगारा पाहायला मिळतोय तो अजूनही हटवण्यात आलेला नाही। विशेष म्हणजे काम सुरू आहे। रात्री 8:30च्या सुमारास ही घटना घडली होती। त्यानंतर एनडीआरएफचे जवान असतील तातडीने घटनास्थळी पोहोचून नागरिकांना बाहेर काढण्याचं काम केलं। मात्र आता जी समोर माहिती येते ही जी 5 ते 6 मुलं आहेत ती इथे खेळत होती रात्रीच्या सुमारास आणि जी महिला होती ती घरात होती आणि संपूर्ण ढिगाऱ्याखाली काढली गेली। त्यांना काढण्यात यश आलं, मात्र दुर्दैवाने त्यांचा जीव इथे गेलेला आहे आणि 1 ते 2 जे नागरिक आहेत त्यांना शताब्दी हॉस्पिटल असेल किंवा राजावाडी हॉस्पिटल आहे इथे ऍडमिट करण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। सध्या त्यांची प्रकृती ही चिंताजनक असल्याची माहिती मिळते। आपण जर पाहिलं तर घटनास्थळी नवनाथ बन देखील आले होते, मात्र सध्या इथली जी परिस्थिती पाहायला मिळते श्रद्धा, या घटनास्थळावर पाहायला मिळते या ज्या जे बांधकाम आहे ते अत्यंत धोकादायक बांधकाम पाहायला मिळते आजूबाजूचं देखील आणि ही इमारत देखील अगदी तशीच असेल, कारण आता जर आपण पाहिलं तर पूर्ण लोखंडी रॉड इथे पाहायला मिळतात, मातीचा विटांचा ढिगारा आहे आणि हे हटवण्यामध्ये अजून 5 ते 6 तासांचा कालावधी जाऊ शकतो। मात्र अजून यामध्ये कुणी व्यक्ती अडकली आहे की लहान बालकं अडकलेली आहेत या ढिगाऱ्याखाली, याचा तपशील 5 ते 6 तासानंतरच येईल, कारण हा जो ढिगारा दिसतोय प्रचंड मोठा ढिगारा आहे आणि विशेष म्हणजे लोखंडी रॉडची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे हा ढिगारा हटवण्यामध्ये जास्त वेळ जाऊ शकतो। विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिका वर्षानुवर्ष नोटिसा देते, मात्र फक्त नोटिसाच देण्याचं काम करते, पुढे कारवाई केली जात नाही। मात्र हे जे घर होतं त्यांना देखील धोकादायकाची नोटीस दिली होती, मात्र या घरातली जी माणसं आहेत आजूबाजूची ते देखील परिसर खाली करत होते। रविवारच्या दिवशी कालचाच दिवस होता, मात्र सगळं सामान घरातल्या बाहेर काढलं होतं आणि माणसंही घरात होती। रात्रीच्या 8:30च्या सुमारास संततधार पाऊस मुंबई शहरात सुरू होता। अचानक काळाचा घाला या कुटुंबावर आलेला आहे। 5 ते 6 लहान बालकं या दुर्दैवी घटनेमध्ये मृत्यू झालेली आहे आणि एका महिलेचा मृत्यू झालाय। आपण जर पाहिलं तर इथे
जी बकरी असते ती देखील होते, मात्र ती ढिगाऱ्याखाली सापडली. दुर्दैवाने त्या बकरीचा मृत्यू झालेला नाही, ती बचावलेली आहे. मात्र अजून काही माणसं या ढिगाऱ्याखाली असू शकतात अशी शक्यता इथले नागरिक वर्तवत आहेत. कारण इथे लहान मुलं खेळत होती, महिला देखील घरात होत्या. 4 ते 5 महिला घरात असल्याचं समजलं जाते. त्यामुळे एका महिलेचा मृत्यू झालेली माहिती समोर आलेली आहे. मात्र अजून कोणी असेल का अशी भीती इथे नागरिक वर्तवतात. त्यामुळे एनडीआरएफचे जवान असतील, डॉग स्क्वॉड असेल, हे घटनास्थळी येऊन पुन्हा पाहणी करतील आणि हा ढिगारा जेव्हा हटवला जाईल तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थाने माहिती मिळेल या ढिगाऱ्याखाली कोण आहे. मात्र श्रद्धा, आपण पाहतोय मुंबई शहरात आता कुठेतरी पावसाला सुरुवात झालेली आहे. जून महिन्यात जो पाऊस येतो त्याला उशिरा सुरुवात झाली. जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून पाऊस सुरू झाला, संततधार पाऊस सुरू होता. मात्र मुंबईकरांचा जीव इतका स्वस्थ झालाय का, आजही अशी हळहळ व्यक्त करत प्रश्न उपस्थित केला जातोय. मुंबई महानगरपालिका वारंवार नोटिसा देते, मात्र पुढे काय असा प्रश्न आजही नागरिक करतायत. मात्र आपण जर पाहिलं तर मानखुर्दचा हा जो परिसर आहे तो संपूर्ण परिसर जर पाहिला तर झोपडपट्टी एरिया पाहायला मिळतो. तिथे झोपडपट्टीवासी नागरिक राहतात. मात्र झोपडपट्टीमध्ये जरी राहत असले तरी ते देखील माणसंच आहेत. त्यांचा जीव इतका स्वस्त आहे का असा सवाल इथले नागरिक करत आहेत. सध्या हा मातीचा जो ढिगारा आहे अजून इथे कुणी आलेलं नाही हटवण्यासाठी. मात्र रात्रीच्या वेळी एनडीआरएफचे जवान होते किंवा इतर मुंबई महानगरपालिका अग्निशमन दल असेल, कर्मचारी असतील, इथले वॉर्ड ऑफिसर असतील, इथले स्थानिक नगरसेवक असतील, गिरीश महाजन स्वतः इथे येऊन पाहणी करून गेले. मात्र मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त का आणि मुंबई महानगरपालिका एवढा मोठा हलगर्जीपणा का करते असा सवाल आजही उपस्थित होतोय. मात्र मुंबई शहराला आज देखील रेड अलर्ट देण्यात आलेला आहे 3 तासासाठी. या 3 तासामध्ये मुसळधार अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. सध्या आपण पाहिलं तर ह्या घराच्या ढिगारा जिथे झालेला आहे जी घटना त्याच्या आजूबाजूला इथले स्थानिक नागरिकांनी गर्दी केलेली पाहायला मिळते आणि प्रत्येक नागरिकाकडून हळहळ व्यक्त केली जाते की आमची 5 ते 6 मुले आजूबाजूला खेळणारी अगदी क्षणात नाहीशी होतात. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मुंबईच्या महापौर देखील याविषयी हळहळ व्यक्त करतात. मात्र हळहळ व्यक्त करत असताना कुठेतरी प्रशासन असेल किंवा मुंबई महानगरपालिकेतील महापौर सत्ताधारी असतील यांचा कुठे हलगर्जीपणा झालाय का यावर देखील प्रश्न उपस्थित होते. बरोबर आहे शिल्पा, जर बघायला गेलं तर प्रतिनिधी जरी येऊन पाहणी करत असतील तरी फायदा काय, कारण की 7 जीव तर गेलेले आहेत, मृत्यू तर झालेले आहेत. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे सकाळी पहाटे घटना घडून सुद्धा आता 8 वाजले तरी सुद्धा मलबा हटवण्याचं काम हे अजूनही सुरू झालेलं नाहीये. बरं, प्रत्यक्षदर्शी काय दावा करतायत जी 6 बालकं मृत्युमुखी पडलेली आहेत किंवा जी महिला ज्या महिलेचा मृत्यू झालाय प्रत्यक्षदर्शींनी काय दावा केलाय, त्यांच्या कुटुंबियांचं काय म्हणणं आहे, काही प्रतिक्रिया समोर आलेली आहे का? श्रद्धा, आपण जर पाहिलं तर 8:30च्या रात्रीच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. त्यानंतर 12 वाजेपर्यंत इथे एनडीआरएफचे जवान होते, अग्निशमन दलाचे जवान होते, मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी होते, स्थानिक नगरसेवक नवनाथ बन देखील इथे 12 वाजेपर्यंत होते. मात्र सध्या सकाळच्या वेळी आपण पाहतोय 8 वाजून गेलेले आहेत. मलबा जो आहे किंवा हा जो ढिगारा आहे तो अजूनही हटवण्याचं काम सुरू झालेलं नाही. मात्र इथले स्थानिक नागरिक जे आहे त्यांच्याशी आपण बोलण्याचा संपर्क केला होता. मात्र इथले नागरिक बोलायला तयार नाहीत, कारण त्यांचा एकच प्रश्न आहे की आमची 6 बालकं आणि 1 महिला यामध्ये दुर्दैवाने गेलेली आहे. त्यांना अत्यंत हळहळ व्यक्त करत मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित सत्ताधारी जे आहेत त्यांच्यावर नाराजगी व्यक्त करताना पाहायला मिळतात. मात्र आपण जर पाहिलं तर हे घर जे आहे श्रद्धा ते खाली करण्यात आलं होतं. त्या घरातलं जे सामान आहे ते दुसऱ्या घरामध्ये हटवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे या घराच्या आजूबाजूला खेळणारी ही 6 बालकं होती आणि त्या घरातली 1 महिला होती. करती महिला असल्याचं समजलं जात आहे. मात्र आपण जर पाहिलं तर संततधार पावसामध्ये अगदी पत्त्याच्या बिल्डिंग सारखी जर ही इमारत कोसळत असेल तर पुन्हा एकदा ही आजूबाजूच्या ज्या इमारती आपण पाहतोय त्यांच्यावर देखील मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे. कारण हे जे बांधकाम आपण पाहतोय अगदी झोपडपट्टी मधलं हे बांधकाम आहे. 2 ते 3 मजली बांधकाम पाहायला मिळते. आजूबाजूचा 1 मजली 2 मजली अशा ह्या चाळी पाहायला मिळतात आणि प्रत्येक जी चाळ सध्या दिसते माझ्यासमोर ती प्रत्येक चाळ जी आहे ती धोकादायक, अति धोकादायक अशीच आहे. मुंबई महानगरपालिकेने नोटीस देखील दिली, मात्र नोटीस देऊन कारवाई केली नाही. त्यामुळेच आज मुंबई शहरातल्या मुंबई नागरिकांचा, मानखुर्दमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा जीव इतका स्वस्त झालाय का असा सवाल इथे नागरिक करत आहेत. मात्र सध्या हा जो ढिगारा आहे किंवा मलबा आहे तो हटवलेला नाही. यामध्ये अजून काही व्यक्ती किंवा लहान बालके जी खेळत होती, ग्रुपने ती लहान बालके खेळत होती. खेळता खेळता या लहान बालकांचं या मुंबई शहरातलं जे स्वप्न त्यांनी पाहिलं होतं येऊन
ते स्वप्न अगदी काही क्षणात नाहीसे झालेलं आहे. हो. कुणासाठी पाऊस हा प्रेमाचा असतो, मैत्रीचा असतो, आनंदाचा असतो, तर खरंच मुंबई शहरातल्या नागरिकांसाठी हा पाऊस मृत्यूचं कारण ठरू लागलाय का काय श्रद्धा? अगदी. आजही असा प्रश्न उपस्थित होतोय. हो, या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स घेत राहू. शिल्पा, तुम्ही सुद्धा पावसात आहात, काळजी घ्या. ताजी माहिती घेऊ. धन्यवाद दिलेल्या सगळ्या अपडेट्ससाठी.